आधी हा एक व्हिडिओ बघून घ्या, फार इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती बोलूयात. भाजप आणि शिंदेची शिवसेना आमने सामने, भाजपकडून शिंदेचे उमेदवार सदाशिव पाटील गद्दार अशी घोषणाबाजी, तर चप्पल दाखवत महिलांकडून सदाशिव पाटलांविरोधात रोष व्यक्त. नवी मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेतील शिवराम पाटलांच्या पुतळ्यांना पैसे वाटल्याचा आरोप. भाजपच्या संदीप म्हात्रे आणि किशोर पाटलांनी मारहाण केल्याचाही व्हिडिओ समोर आला. गजानन गायकवाड पोलिसांकडे कारवाईची मागणी. पैसे वाटण्यासाठी प्रभागात निघालेल्या भाजपच्या उमेदवाराच्या नातेवाईकाला पकडल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आहे. दरम्यान लातूरमध्ये भाजपकडून पैसे वाटप सुरू असल्याचा काँग्रेसचा आरोप. त्यांनी वैयक्तिक कामासाठी निघालो होतो, माझा यामध्ये काहीही संबंध नाही, पकडलेल्या व्यक्तीचा दावा. पिंपरी चिंचवडच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये विरोधी उमेदवाराच्या घरात भाजप कार्यकर्ते शिरल्याचा आरोप. विरोधी उमेदवाराच्या घरात भाजपच्या कार्यकर्त्यांना धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आणून या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते असल्याचा दावा. लातूरमध्ये भाजपचा आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची झटापट झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल, तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना परस्पर विरोधी पोलिसात तक्रार दाखल. बघितलं, छान आहे ना, चांगलं वाटतंय ना. मला एक असा पक्ष सांगा, एखादा असा नेता सांगा की ज्याचं चौकात उभं राहून तुम्ही छाती ठोकपणे नाव घेऊ शकता ना, असा एखादा पक्ष सांगा ज्याचा पोस्टर बॅनर तुम्हाला घरात लावा वाटतंय. नाहीये ना, की आपली चुकी त्यांची नाही, कारण ते तर नालायक आहेच, पण आपण इतके नालायक आहे की आपण बार बार त्यांनाच रिपीट त्यांनाच संधी देऊ लागलो. काय माहितीये का, आधी यांनी एखाद्याने लुटून खाल्लं, नंतर वाटलं लोकांना काहीतरी बदल होणार आपण दुसऱ्यांना निवडून आणलं, ते त्यांच्यापेक्षा जास्त बदमाश निघाली. आणि रिअलिटी म्हणजे काय आहे ना, की तुम्हाला साधा चपराशी जर व्हायचं असताना पार तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट पासून तुमचे मार्क, तुमच्या सगळ्या गोष्टी कोण पितीने, पण ज्यांच्या हातात आपण देश चालवायला दिला तेच भामटे. म्हणजे एकच झालं माहिती का, तुम्हाला प्रवासाला जायचं कुठेतरी आणि तुम्ही एसटीत बसायला गेले आणि मग जे पॅसेंजर बसणार त्यांना सगळ्यांना चेक केलं कोण दारूने पिलेलं पाहिजे, नंतर तुम्हाला कळलं का ड्रायव्हरच दारू प्यायला तुमचा. ही कंडिशन सध्या आपली. त्याच्यामुळे तरुणांनी थोडंसं ह्या गोष्टीचं भान ठेवा, एकत्र येऊन काहीतरी याच्यावरती आवाज उचलणं फार गरजेचं आहे. नाहीतर आपण फार दिवस नाही राहिले, म्हणजे बरबादीच्या जवळ आलेलो आपण. असा टप्प्यात कार्यक्रम होऊन काही दिवसांनी आपला माहिती का, मी तर म्हणतो येणारी पिढी सुखानं जगन की नाही याची सुद्धा गॅरंटी नाहीये. मला माहिती आहे तुम्ही हा व्हिडिओ स्क्रोल करणार आहे, कोणाला पाठवणार नाहीये. जे एक दोन जण असतील, जर वाटलंच तर एक दोन जणांना शेअर करा. थोडं डोक्यात जर उजेड पडलं तर मिळून याच्यावरती काहीतरी काम करता येईल.